पाटील. चला लक्षवेधी क्रमांक 3 श्री सुहास कांदेजी. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय कोण आहे? मंत्री महोदय कोण आहे? अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, नाही गृहराज्यमंत्री ग्रामीण हे प्रश्नोत्तराच्या तासाकरता वरच्या सभागृहामध्ये आहेत, ते उत्तर देणार आहेत. त्यांचं ब्रीफिंग त्यांनी घेतलंय, पण त्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचा असेल ज्यांनी ब्रीफिंग घेतलं त्यांनी उत्तर देणं उचित राहील. कोणती घ्यायची? अत्याचाराचा गंभीर विषय, कोणते घ्यायचे? माहिती दिली पाहिजे. बावनकुळे साहेब देतील, संवेदनशील नेते आमचे ते. हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? मग कसं करायचं? सांगा ना मला, लिहून द्या ना मला. एवढा गंभीर विषय आहे. चला बोला. माननीय अध्यक्ष महोदय, हा माननीय मंत्री महोदयांनी जे विनंती केली आहे ही लक्षवेधी ही लक्षवेधी आज राखून ठेवू, उद्या घेऊ दादा. चला लक्षवेधी नंतर घेण्यात येईल सांगितलं. थांबा एक मिनिट थांबा ना. चला हा आपण पुकारा, उत्तर देतात आपण पुकारा. महोदय छापल्याप्रमाणे. चला बोला आता. सुहास कांदेजी बोला. अध्यक्ष महाराज, मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे. अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही. अध्यक्ष महाराज, उत्तर कोणी द्या? गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे. अर्जुन भाऊ, ठीक आहे. काय भुजबळला पाडून आलो इथं. चला हे म्हणून माझी विनंती आहे की ते उद्या घ्यावी. चला लक्षवेधी. ओके कांदे साहेब ऐका ना. कांदे साहेब बघा, लक्षवेधी क्रमांक 3, 4, 5, 6 याचे मंत्री महोदय वरच्या सभागृहात असल्यामुळे ह्या आपल्याला नंतर घेण्यात येईल. आता लक्षवेधी क्रमांक 7 घेऊया. हो आलं लक्षात. चला लक्षवेधी क्रमांक 7. हा जो मी विषय मांडतोय सभागृहामध्ये अत्यंत संवेदनशील आहे. अध्यक्ष महोदय, 16 नोव्हेंबर 2025 ला मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गावामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर, जिनी जग बघितलं नाही, जिला योग्य काय अयोग्य काय माहित नाही, अशा मुलीचा तारेने गाळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नराधामाने तिचा खून केला. खून केल्यानंतर त्याला झाडाझुडपामध्ये तिला फेकून दिलं. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष महोदय पोलीस तपासाला आल्यानंतर हा नराधम विजय खैरनार शेखर हा त्या पोलिसांबरोबर त्या मुलीला शोधायला झाडाझुडपांमध्ये आणि डोंगराळामध्ये आणि रानावनामध्ये फिरत होता. अध्यक्ष महोदय, त्या मुलीचा मृतदेह 3 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी, ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी त्या नराधमाला अटक केली. खरं तर बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक सिंधू साहेब, मी दोघांचे अभिनंदन करेल की दोघांनी ताबडतोब त्या नराधमाला म्हणजेच त्या आरोपीला अटक केली. अध्यक्ष महोदय, अटक केल्यानंतर ज्या वेळेस माझी पत्नी अंजुम कांदे आणि आम्ही ज्यावेळेस त्या मुलीच्या आईला भेटायला गेलो, 23 वर्षाची त्या मुलीची 3 वर्षाच्या मुलीची आई, फक्त 23 वर्षाची, तिने आत्महत्येचा 3 वेळा प्रयत्न केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लोक जगणार आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, इथे जे सभासद जितके सदस्य जितके बसलेत, मला वाटतं प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. अध्यक्ष महोदय, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा, तिला तारेने आवळायचा, तिचा खून करायचा, झाडाझुडपामध्ये फेकून द्यायचं आणि वरतून ताटमानेने त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कायद्याची भीती या राज्यात राहिली का नाही असा माझा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला नम्र विनंती करतो की त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला, ज्यावेळेस त्या यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची परिस्थिती मी या सभागृहामध्ये शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली होती. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला खरं तर असं म्हटलं पाहिजे, कायद्यात बसत नाही,
परंतु ह्या नराधमाला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याचा खरं तर मुर्दा गाडला पाहिजे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधमाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील, ज्याला वेळ असेल, सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? आणि अध्यक्ष महोदय, आणि ज्या आमच्या बहिणी आहेत, माता भगिनी आहेत, यांच्यावर ह्या घटनेमुळे मालेगाव तालुक्यामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर जी दहशत पसरली, ह्या दहशतीसाठी याला फाशीची शिक्षा होईल का? आणि खास करून जे तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहात मंत्री महोदय, त्याला महिलाच न्यायाधीश द्या आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवा. आणि जो आपल्याला द्यायचा आहे, मी आदरणीय उज्ज्वल निकम साहेबांचा मी आदर करतो. सरकारी वकील तर दिलेत, परंतु ते खासदार झालेत, त्यांना बऱ्याच वेळा दिल्लीला जायला लागतं. त्याच्यामुळे ही केस 1 महिन्याच्या आत निकाल लागेल का? आणि निकाल लागून त्याला फाशी मिळेल का? कारण ज्या वेळेस मी बाळासाहेब पाटील अधीक्षक, पोलीस अधीक्षक आणि सिंधू साहेबांशी बोललो, त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याला फाशी होईल. म्हणून अध्यक्ष महोदय, 3च प्रश्न आहे. फास्ट ट्रॅक मध्ये चालेल का? महिला न्यायाधीश असेल का? आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल लागेल का? आणि ज्या वकिलाला, सरकारी वकिलाला वेळ आहे, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध, थांबा ना 2 मिनिटं, महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वकिलाला वेळ आहे, या मंत्री महोदय उत्तर द्या. आणि आमच्या पालकांना न्याय मिळेल का? अशी माझी मागणी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय उत्तर द्या. सन्मान्य सदस्य सुहास कांदे यांनी डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे जी संवेदनशील घटना झाली याची विस्तृत माहिती या ठिकाणी दिली. पोलीस प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन सर्व कार्यवाह्या त्या ठिकाणी केल्या आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील आता 1/12/2025 पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहे. सदर प्रकरणामध्ये आजपर्यंत ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं शासनाची बाजू न्यायालयात मांडले ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी उपभोक्ता म्हणून नियुक्ती देखील त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी सदर खटला जलद गतीने न्यायालय वर्ग करण्याबाबत महाप्रबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना विधी व न्याय विभागाच्या वतीनं 3 डिसेंबर 2025 रोजी विनंती देखील करण्यात आलेली आहे. आता आपली जी मागणी आहे की त्या ठिकाणी महिला न्यायाधीश असाव्या, ही देखील आपली भावना त्या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या वतीनं कळवण्यात येईल. आणि त्याच पद्धतीनं खटला जलद पद्धतीनं, आपण म्हटलं की 1 महिन्याच्या आत, शेवटी हा न्यायालयाचा अधिकार आहे. आपण एवढी विनंती न्यायालयाला करू शकतो की लवकरात लवकर याच्यामध्ये त्या ठिकाणी दोषींवर कारवाई व्हावी. अध्यक्ष महोदय, हा, थांबा. मंत्री महोदय, थांबा. अध्यक्ष महोदय, काय समजत नाही मला. अध्यक्ष महोदय, मंत्री साहेबांनी सुहास जे कांदेजी निवेदन बोला. केलं, सुहास मला कांदे असं बोला. वाटतं की हे पटलावर ठेवावं. अध्यक्ष महोदय, मंत्री साहेबांनी जे निवेदन केलं ते पटलावर ठेवावं, जेणेकरून त्याची आम्हाला प्रत मिळेल. कारण असं ज्या वेळेस आम्ही पोलीस अधीक्षकांकडे तपास केला, त्या तपासांती असे निदर्शनास आले की असं कुठलंही काही झालेलं नाहीये. त्यामुळे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण जे निवेदन केलेलं आहे ते पटलावर ठेवावं. धन्यवाद. हा, चला निश्चितपणे ही माहिती पटलावर ठेवण्यात बोला. अध्यक्ष महोदय, हो माझ्या देतो. मानवतेला काळीमा फासणारी अशा प्रकारची ही एका नराधमाने केलेली कृती आहे. अध्यक्ष महोदय, माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सुहास कांदेजींनी अत्यंत पोटतिडकीने या विषयाची माहिती सदनासमोर ठेवली. माननीय मंत्री महोदयांनी सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत, आरोपीला अटक केली आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न असे आहेत की अशा अल्पवयीन मुलींवर जे अत्याचार करतात, त्यांच्यावर बलात्कार करतात, अशा नराधमांना थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याच्याकरता कायदा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे.
आणि या सदनाने शक्ती कायदा पारित केला होता. परवाच राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सदनात सांगितलं की काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय त्याच्यामध्ये अधिक्षेपित होत आहेत, त्याच्यामुळे तो कायदा परत आपल्याकडे आलेला आहे. तर शक्ती कायदा त्यातल्या सुधारणा करून या अशा नराधमांना तात्काळ फाशी देण्याकरता सुधारित शक्ती कायदा कधीपर्यंत या सदनासमोर आणणार, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. चला मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर यांनी या गंभीर घटनेबद्दल आणि सर्व सदस्यांच्या मनामध्ये नागरिकांमध्ये असलेला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. आपली जी मागणी आहे की तातडीनं अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांवर तात्काळ फाशीची शिक्षा होण्याचा कायदा निश्चितपणे ह्या सर्व बाबी तपासून या संदर्भात योग्य कारवाई करण्यात येईल. योग्य सांगा. अधिवेशन चालू असताना अध्यक्ष महोदय, अधिवेशन चालू असताना माझ्या मतदारसंघात संजय नगर या विभागामध्ये एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 14 वर्षाचा मुलांनी अत्याचार केला. अध्यक्ष महोदय, लैंगिक अत्याचार केला. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहामध्ये निवेदन केले. माननीय अध्यक्ष महोदय पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्ष महोदय स्वतः बसले होते. सरकारला निवेदन करण्यास सांगितलं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही पत्र दिले. अध्यक्ष महोदय, माझी 2 छोट्या मागण्या आहेत. आपण या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आपण मुलींचं उद्ध्वस्त आयुष्य कसं होतं अध्यक्ष महोदय, या ज्या छोट्या वयाच्या मुलींवर असे अत्याचार होतात अध्यक्ष महोदय, त्यापैकी बहुतेक जास्त करून मुली मातृत्वाला वंचितात्मक, त्यांना मातृत्व धारण करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा मुली येतात अध्यक्ष महाराज. आपण संवेदनशील असू, आपण चर्चा करू, कायदा करू, परंतु अध्यक्ष महोदय या कायद्याला आणि याला लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. ज्या पद्धतीने लोक त्या पद्धतीने वागतात त्यांच्यामध्ये, त्याच्याऐवजी अध्यक्ष महोदय लोकांना स्वतःच्या मुलं सांभाळायची भीती निर्माण झाली, अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. माझी 2 मागणी आहे. पहिली मागणी अध्यक्ष महोदय, दोषारोप पत्र लवकरात लवकर म्हणजे तातडीने जवळजवळ 20-25 दिवसाचा आत त्याचा दोषारोप पत्र दाखल झाला पाहिजे. एक आणि अध्यक्ष महोदय जलद गती न्यायालयामध्ये त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला पोक्सो लागत नाही अध्यक्ष महोदय, कारण मुलगा सुद्धा 18 वर्षाच्या वयापेक्षा खालचा आहे. त्यामुळे त्याला आता ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये पाठवण्यात आलं आहे. 18 वर्षाचा येईल तो बाहेर येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने कायद्याचा आपण युक्तिवाद करण्याची आवश्यकता आहे. तर चांगल्यातले चांगले वकील आपण या संदर्भामध्ये देणार का, आणि जलद गती न्यायालयामध्ये हा केस पाठवण्यासाठी आपला विधी विभाग अर्ज करणार का, असे अध्यक्ष महोदय माझे 3 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अरे माईक चालू. सर, घटना ही मुंबईमध्ये घडलेली आहे आणि कालच सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी मला त्याची माहिती दिल्यानंतर जी माहिती मी याच्या उपलब्ध करून घेतली त्यानुसार जो मुलगा आहे तो अल्पवयीन आहे. त्याला बाळ सुधारगृहामध्ये आपण जरी पाठवलं असलं तरी सुद्धा त्याच्यावरती कलमं आपण ही पॉक्सोची लावलेली आहेत. आता BNSच्या कायद्यानुसार म्हणजे ती तरतूद असल्यामुळे आपण ती कारवाई आपण केलेली आहे. आपली दुसरी मागणी जी होती की जी चार्जशीट आहे ती वेळेत दाखल झाली पाहिजे. आता ते देखील BNSच्या कायद्यानुसार आता आपल्याला 60 दिवसाच्या आतमध्ये ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला चार्जशीट दाखल करावी लागते. त्यानुसार कारवाई ही करण्यात येईल. आणि केस ही जलदगतीने चालण्याकरिता या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई नक्कीच करण्यात येईल. आपली जी अपेक्षा आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये वगैरे ही केस चालावी, त्याकरता देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल. चला किशोरप्पा, शेवटचा प्रश्न. मंत्री महोदय तुम्हाला बोलायचं आहे. 1 मिनिट. मंत्री महोदयांना बोलायचं. बोला. भूषित. मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावाची ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना ही संपूर्ण महाराष्ट्राने या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शोक व्यक्त केलेला आहे, राग व्यक्त केलेला आहे. या घटनेच्या संदर्भामध्ये त्या दुर्दैवी बालिकेचे कुटुंब, त्या गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. त्या ठिकाणी विनंती करण्यात आली फास्ट ट्रॅकवर ती केस चालली पाहिजे, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाने त्यावर कार्यवाही केलेली आहे. अध्यक्ष महोदय, एक चांगली मागणी या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांनी केलेली आहे की महिला न्यायाधीश जर त्या ठिकाणी नियुक्त केल्या गेल्या तर संवेदनशील पद्धतीने आणि विहित कालावधीमध्ये त्याचा जर न्यायनिवाडा झाला, त्याला फाशीची शिक्षा जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज, एक धाक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे. आज सभागृहामध्ये दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून माननीय गिरीजी महाजन साहेब पण तिकडे येऊन गेले होते.
माझी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे की किमान एक 10 वर्षाच्या आत जे बालिका असतात आणि त्यांच्यावर जर दुर्दैवाने असे प्रसंग घडले तर हे सिस्टम एक क्रिएट झाली पाहिजे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालणं, वरिष्ठ वकील त्या ठिकाणी देणं आणि फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून 1 महिन्या 2 महिन्याच्या आत एक स्पेशल बेंच संपूर्ण राज्यामध्ये जर या संदर्भात निर्माण झालं आणि असा कायदा जर आपण केला तर खऱ्या अर्थाने त्या बालिकेला न्याय मिळू शकेल. आणि मला वाटतं की हे शेवटचं बलिदान त्या बालिकेचं ते ठरावं. या दृष्टिकोनातून दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये या ठिकाणी आहेत. तर या संदर्भातला निर्णय कायदा राज्याच्या वतीने करण्यात यावा आणि अशीच मागणी त्यांच्या पालकांनी पण त्या ठिकाणी केलेली आहे. तर संपूर्ण सभागृहाला मी विनंती करेन की अशा पद्धतीने जर आपण कायदा केला तर मला वाटतं की एक चांगला मेसेज, एक जरब त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे. चला पुढे जाऊयात. मंत्री महोदय बोलणार. मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, थांबा ना, थांबा. चला मंत्री महोदय तुम्हाला बोलायचं काही. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सन्मान्य सदस्य दादाजी भुसे यांनी एक अतिशय चांगली सूचना सभागृहामध्ये केलेली आहे. निश्चितपणे अल्पवयीन चला ठीक आहे, बोला मंत्री महोदय बोला. निश्चितपणे जी सूचना या ठिकाणी दादाजी भुसे किंवा इतर सदस्यांनी आता केली पुढे जाऊ आहे आपण, पुढे जाऊ ना, आणि पुढे जाऊ ना, अल्पवयीन पुढे जाऊ. मुलींवर होणारे चला किशोरप्पा बोला शेवटचं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीची घटना ही मालेगाव तालुक्यात घडली त्याच पद्धतीची घटना मागच्या वर्षभरापूर्वी माझ्याही मतदारसंघामध्ये घडलेली आहे. ह्याच अधिवेशनातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी कुटुंबाचं केलं. ह्या अशा नराधमांना पहिली गोष्ट म्हणजे माझी गृह विभागाला विनंती आहे की ह्या घटना घडल्यानंतर आपल्या पोलिसांकडून जर का एव्हिडन्स बरोबर आले नाही, त्यांच्याकडून जर का चुका झाल्या तर असे नराधम हे निर्दोष त्या ठिकाणी सुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्या विभागाकडून कुठल्याही परिस्थितीत कुठलाही एव्हिडन्स राहणार नाही याची काळजी गृह विभाग घेणार आहे का. दुसरा एक विषय की इथे फाशीच्या बाबतीतला कायदा मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी केला गेला पाहिजे. अशा नराधमांना जोपर्यंत या राज्यात फासावर लटकवलं जात नाही आणि ते चित्र या महाराष्ट्रभर पसरत नाही तोपर्यंत मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी थांबणार नाहीत. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की ही केस 6 महिन्याच्या आत संपेल का, या अशा नराधमांकरता फाशीचा कायदा आपण या ठिकाणी आणणार का, असे 2 विषय माझे या ठिकाणी आहेत. चला सना मलिक, चला सना मलिक तुम्ही बोला. सना मलिक ठीक आहे, ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. घ्या अध्यक्ष महोदय, थोडक्यात. हमारे मंत्री महोदय ने काफी हमें जानकारी दी है और जहां तक हमारे शालेय शिक्षण मंत्री ने उन्होंने भी बताया कि ये कायदा ऐसा रिवाइज करने की जरूरत है. लेकिन हमारे जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स है जिसको हम डॉक्ट्रिन अप्लाई करके आगे बढ़ाते हैं, जिसमें है बच्चन सिंह वर्सेस स्टेट ऑफ पंजाब जो 1980 का जजमेंट है. सुप्रीम कोर्ट ने उसमें रेयरेस्ट ऑफ द रेयर केसेस में फांसी की जो सज़ा है उसको कबूल करते हुए कुछ डॉक्ट्रिन्स के कुछ नियम दिए थे, जिसमें आता है मैनर ऑफ क्राइम. वो मैनर ऑफ क्राइम में हम रेप के या नाबालिग बच्चों के ऊपर अगर कोई ऐसा अत्याचार होता है तो उसको लेते हैं. मोटिव ऑफ क्राइम होता है, इम्पैक्ट ऑन सोसाइटी होता है, अगर सोसाइटी इतने भारी पैमाने पे उसको इसकी मांग करती है तो. साथ ही साथ मैग्नीट्यूड ऑफ क्राइम होता है और विक्टिम्स वल्नरेबिलिटी जिसमें चाइल्ड, वुमेन, एल्डरली ये सब आता है. तो रेयरेस्ट ऑफ द रेयर केस में फांसी की सज़ा अगर हमारे महाराष्ट्र शासन की तरफ से सुझाव जाता है और ये सारे डॉक्ट्रिन को अप्लाई करती है जो सुप्रीम कोर्ट के जजमेंट के हिसाब से, तो ये होना चाहिए और तुरंत से मतलब
सिर्फ 3 साल का नहीं 5 साल का हम देख रहे हैं, ये लगातार हो रहा है। सिर्फ इधर का नहीं है, मैं भी एक माँ हूँ, मेरे पास 2 बेटियां हैं, मैं खुद एक औरत हूँ। तो इस तरीके से अगर हम इसी को ऐसे ही आगे बढ़ाते रहे और फास्ट ट्रैक में अगर इस सेशन में हमने इसके ऊपर कायदा बनाने का नियम नहीं लाया तो शायद हम अपने लोगों के ऊपर इंसाफ नहीं कर पाएंगे। और साथ ही साथ एक छोटी सी कहावत है, एक छोटा सा कोट है जो दर्शन मोंडकर ने बोला था, वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। वॉज इट रियली माई फॉल्ट, आस्क द शॉर्ट स्कर्ट। नो इट हैपेंड विथ मी, सेट द बुरका। बट द चाइल्ड, बट द डायपर इन द कॉर्नर कुडंट इवन रिप्लाई। That's it. Thank you. मंत्री महोदय, बरं एक काम करा, बालाजीराव काय म्हणतात त्यांचं एकत्र घ्या. बालाजीराव बोला. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट. हे माझा विषय जे आहे, आता आमचे मित्र कांदे साहेब सदस्य या विधानसभेचे यांनी जे विषय मांडला तसाच विषय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला विषय आहे. लहान मुलगी 7 वर्षाची, तिच्यावर सुद्धा बलात्कार झालाय अध्यक्ष महोदय. आणि ती दुसरीला मुलगी होती, तिला बलात्कार झाला म्हणून हे लक्षात आलं नाही. जेव्हा तिच्या आईनं आंघोळ घालायला सुरुवात झाली त्यावेळेस काही जागी अवघड जागी तिचे पांढरे डाग दिसले. तिच्या वेळेस आईनं विचारले हे डाग कशाचे आहेत अध्यक्ष महोदय. त्यावेळेस तिला कळालं की माझ्या मुलीवर काही ना काही जी घटना झाली वाईट ती लक्षात आली. आईनं तक्रार केली अध्यक्ष महोदय. आणि गुन्हेगार म्हणजे ईशान लोखंडे हे हा गुन्हेगार माध्यमिक शाळेमध्ये होता, जिल्हा परिषदमध्ये. त्यावेळेस अध्यक्ष महोदय ही घटना वाईट घटना अशी घडली की त्या मुलीला शिकविताना त्यानं स्वतः गणित शिकविताना स्वतः तिला बाहेर घेऊन ग्राउंडवर बाजूला तिच्या पाठीमागे शाळेच्या तिच्यावर बलात्कार केला अध्यक्ष महोदय. त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय. 1 मिनिट अध्यक्ष महोदय. शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. मला एक सांगायचं आहे, लक्ष वेधायचं मुख्यमंत्री साहेबाचं उपमुख्यमंत्री साहेबाचं की मंत्री महोदयाचं की सांगायचं की ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालण्यासाठी तुम्ही सांगणार का अध्यक्ष मंत्री महोदय, मला सांगा. आणि जास्तीत जास्त लवकरात बालाजी. अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले नक्की. आणि त्यामध्ये पण त्यांना अरेस्ट होते तातडीने, गृह विभाग पोलीस विभाग आपला अटक करतो, परंतु ते तात्काळ त्यांना जी काही सजा झाली पाहिजे ती होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर जो काही वचक बसला पाहिजे तो बसत नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एकतर विशेष वकील तात्काळ देणं, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवणं आणि टाईम बाउंडमध्ये त्याला अशा जर ज्या अतिशय अमानुषपणे अमानवीय घटना, ते तर मी केलं होतं ना बाबा, अमानवीय घटना ज्या आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि अशा गुन्हेगाराला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे आणि इतर गुन्हेगारांना त्याचा वचक बसला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करेल. चला लक्षवेधी क्रमांक 4 श्री अमोल खताळ. लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय,